हा व्यक्ती काहीतरी प्रॉब्लेम असेल, त्याला समजल्या नसतील अटी, म्हणून मी त्याच्यासाठी हे त्याच्यामध्ये कमेंट आहे, वयाची अट शिथिल होणार नाही, काहीतरी बँकेचे नियम असतात, जे होत नाही त्याबद्दल मागणी करणं चुकीचं आहे. त्याला मी कमेंट दिल्या, व्यवस्थित सगळ्या गोष्टीचं उत्तर देत होतो, तरी समजलं नाही त्यांना त्याच्यामध्ये. मग मी काय केलं, माझा नंबर पोस्ट केला आणि नंबर पोस्ट केल्यानंतर म्हटलं की एकदा मला कॉल करा, मग आपण बोलूयात कॉलवरती. 1 तास 59 मिनिटं 45 सेकंद त्यांना बोललो, समजून सांगायचा प्रयत्न केला, परंतु एकच बाजू ओढत होता, तुम्ही चुकीची मागणी करताय. मागणी बरोबर जरी असेल तर 30% वरचे नसतात, त्याच्यातले काही क्लिप ऐकवतो तुम्हाला. बरखास्त करायचं असलं काय अर्थ वाटत नाही मला. म्हणजे जेवढं ज्या सगळे 40 वर्षापर्यंत घेतलं, मध्ये स्कॅम 40 वर्षापर्यंत झाला, ते झाला, नव्हतं परत काहीतरी हे होते, गोळ होते नंतर. कसला नाही, मला हे कळालं नाही तुमचा, की घोळ कसल्या प्रकारचा होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं? काहीतरी कोणीतरी पेपर फोडायचा प्रयत्न करेल कुठून काही. टीसीएसचा तर पेपर फुटला नाही बाबा कधी. टीसीएस कडून विश्वास फुटला तर काय सांगते कुणाचा? टीसीएसचा आता जर फुटला, तुम्हाला बँकेच्या मॅनेजमेंट वरती विश्वास नाहीये का? कोणत्या बँकेचा? नाही, मला टीसीएस त्याच्यावर नाही. बँकेत काय म्हणलं, बँक मी चांगली लातूरची आपली. चांगलीच म्हणतोय ना, मग मी चांगलीच म्हणतोय ना, मी काय म्हणतोय, लोकांनी तिथल्या काहीतरी घेतले असतील विचार करून. आमची काय विचार केला तो मला तर समजून सांगा, म्हणजे मी पण मला कळेल, मला ती पोरांना समजून सांगता येईल. म्हणजे 21 ते 30 मधली याच्यामुळे घेतली की म्हणजे हे खरंच अभ्यास म्हणजे करणारे असतील. 31 वर्षाचा अभ्यास करत नाही, म्हणजे यंगस्टर मध्ये थोडं प्रभावी बळ असते. काय 31-32 वर्षाच्या पोरांमध्ये काय, मग एमपीएससी जे 35 वर्ष 38 वर्ष म्हणते, म्हणजे त्यांना कसले बी चालतात असं म्हणायचंय का? कुठं पाचला तो 32-35 वर्षाचे बघा, विद्यार्थी दाखवतो पेपर काढा भरतो. 1999 1995 इकडे कोण बघा बरं, 1905. तर ही असं म्हणलेले काय बोलावं या विचाराला. मी ही संपूर्ण क्लिप जवळपास 1 तास बोललेली युट्यूब वरती पोस्ट करेल, ती एडिट केली की त्याच्यावरती नक्कीच पोस्ट करेल. तुम्ही अक्षरशः मी ज्या मुलांची बाजू मांडतोय त्या मुलांबद्दल दिशाभूल करू नका वगैरे, ह्या अशा भाषेत बोलणं झालेलं आहे त्याच्यामध्ये. तरी पण माझं प्रांजल मत होतं की बाबा आपण समजून सांगूया, समजतील. परंतु ज्याला ऐकायचंच नसतं, झोपेचं सोंग घेतलेल्याला आपण उठवू शकत नाही. खरं जो झोपेत त्याला जागा करू शकतो, परंतु ज्यांनी झोपेचं सोंग घेतलंय त्याला जागा करण्याची ताकद माझ्यात काय, देव जरी आला तरी त्याच्यात नाहीये. त्याच्यामध्ये तुम्हाला जे वाटतं ते कमेंटमध्ये सांगा.